ऑनलाईन गेम्स सध्या लाखो लोक रम्मी, MPL, ड्रीम11 यांसारख्या गेम्स मध्ये गुंतून आहेत. काही जण तर म्हणतात रातोरात पैसे कमावता येतात. पण आता हे सगळं थांबणार आहे. मोदी सरकारनं नवीन ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 आणले आणि त्यात थेट सांगितलंय की पैसे लावून खेळणारे गेम्स आता बॅन. म्हणजे जिथे खेळायला आधी पैसे भरावे लागतात आणि जिंकल्यावर बँक खात्यात थेट रक्कम येते, अशा सगळ्या गेम्सवर आता सरकारची गाडी चढणार आहे. पण थांबा, सगळे गेम्स नाही. म्हणजे PUBG, फ्री फायर, कॉल ऑफ ड्युटी यांसारखे गेम्स ज्यात फक्त स्किल्स लागतात, पैसे नाही, ते अजूनही खेळता येतील. उलट सरकार त्यांना प्रोत्साहन देणार आहे. पण जर तुम्ही फॅन्टसी क्रिकेट, रमी किंवा पैशाचे लुडो खेळत असाल तर सावध व्हा. आता ना त्या गेमची जाहिरात होणार, ना पेमेंट चालणार. यामागचं कारण म्हणजे तरुण पिढीला व्यसन, फसवणूक आणि आर्थिक नुकसानापासून वाचवणं. आणि ही फक्त बंदी नाहीये. सरकार एक नवा नॅशनल गेमिंग ऑथॉरिटी देखील स्थापन करणार आहे. ते ठरवतील की कोणता गेम कायद्यानुसार आहे, कोणता नाही. आणि जर नियम तोडले तर 3 वर्ष तुरुंग, लाखोंचा दंड आणि काही गुन्हे तर अजामीन पात्रही असतील. पण सरकारच्या या विधेयकावर तुमचं मत काय आहे? पैशाचे गेम्स बंद करणं योग्य आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.